तर ना आज आरवमुळे छान अशी पार्टीसुद्धा झाली. तर तुम्हाला अंदाज आलाच असणार मी आज काय बनवले आहे. तर आज मी पाणीपुरी बनवलेली आहे. चला तर मग आज आपण आता रेसिपी बघूया. तर इथं मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आलं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाणीपुरी म्हणजे कोथिंबीर आणि पुदिना तर आलाच तोसुद्धा घातलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि चिंचसुद्धा ॲड केलेली आहे आंबट होण्यासाठी. तर हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे ग्रीन. त्यानंतर एका भांड्यात मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार आपल्याला ही पेस्ट ॲड करायची आहे. तर इथं सर्व मी पेस्ट ॲड करून छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं गूळसुद्धा ॲड केलेलं आहे. तर इथं आंबट गोड तिखट छान असं आपलं पाणीसुद्धा रेडी झालेलं आहे. तर इथं मी सकाळीच हरभरे भिजत घातले होते. तर हरभरे आणि बटाटे दोन्ही छान असं शिट्टी काढून घेतलेले आहे आणि बटाटेसुद्धा मी सोलून घेतलेले आहेत. आता त्याबरोबर आपल्याला हवा आहे कांदा. तर बारीक बारीक चिरलेला आपल्याला कांदा हवा आहे, तोसुद्धा मी चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे. हरभरे, बटाटे आणि कांदा याचं स्टफिंग तयार करायचं आहे. तर थोडे बेसिक मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत मी याच्यात. थोडीशी नावाला हळद, मीठ टाकलेलं आहे आणि थोडं लाल तिखटसुद्धा ॲड केलेलं आहे आणि हे मिक्स केलं. त्यानंतरला आपल्याला पाणीपुरीला पाणी बनवलं होतं ना, त्याची थोडी चटणीसुद्धा ॲड केलेली आहे टँगीनेस येण्यासाठी. तर हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आणि इथं आपल्याला स्टफिंगसुद्धा रेडी झालेलं आहे बघू शकता. तर ना मी काय करते, जास्त करून पुरी मी आणते शॉपमधून आणि त्याच घरी फ्राय करते आणि मी इथं पुऱ्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि भरपूरसुद्धा येतात या पुऱ्या आणि फुल फॅमिलीसुद्धा होतात. यासाठी ना मी इकडं जास्त करून अशा पुऱ्या आणते आणि घरी फ्राय करते. बघू शकता इथं पुऱ्या फ्राय करून झालेल्या आहेत. छान असं सेटअप लावलं आणि मी आरवचे पप्पा सर्वांनी पाणीपुरी छान अशी एन्जॉय केली आणि टेस्टलासुद्धा भरपूर मस्त झाली होती. आणि तुम्हीसुद्धा पाणीपुरी बनवा आणि फुल फॅमिलीसोबत अशी एन्जॉय करा. आणि तुम्ही ना व्हिडिओ बघता पण फॉलो करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.